श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. लिखित नामजप कसा करावा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. 15 एप्रिल 2026 रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे. तर लिखित नामजप केल्याने काय फायदे होतात हे आपण बघणार आहे. नामजप ही सगळ्यात मोठी सेवा आहे. तसेच लिखित नामजप करून आपल्या जीवनात खूप चांगले बदल होत असतात. 12 लाख नामजप नाही झालं तर तुम्ही 11,000, 21,000, 1 लाख, 5 लाख, 7 लाख नाही तर तुमच्या करून जेवढा जप होईल तेवढा जप करायचा. श्री स्वामी समर्थ म्हणणं सोपं असलं तरी ते लिहिणं थोडंसं अवघड आहे. 12 लाख वेळा तुम्हाला जप लिहायचा आहे आणि ही सेवा कोणीही करू शकतात, केव्हाही करू शकतात. श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ या मंत्रापैकी कुठलाही एक मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. कुठलीही एक वही घ्यायची आहे किंवा लक्ष्मीपूजनासाठी आपण ज्या वह्या वापरत असतो त्या वह्याही घेतल्या तरी चालेल. वहीच्या पानावर 3 कॉलम करायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र तुम्हाला 3ही कॉलममध्ये लिहायचा आहे. ही सेवा केल्याने तुमच्या भरपूर अडचणी कमी होणार आहे. जेव्हा तुम्ही लिखित नामजप करत असता तेव्हा तुमचं लक्ष त्या अक्षरावर असतं आणि त्या नावाची गोडी लागून जाते आणि आपलं मन शांत होतं. आपल्याला महाराजांची गोडी लागली की महाराजांनाही आपली गोडी लागते आणि आपला राग, चिडचिडपणा, संकटे सर्व महाराजांच्या चरणी जाते आणि आपली प्रगती होते. तुम्हाला नोकरी लागावी अशी अपेक्षा आहे, घर व्हावं, तुमच्या कुठल्याही अडचणी असेल तर तुम्ही संकल्प करावा की माझ्याकडून जास्त नामजप लिहिता येणार नाही, पण दिवसातून 1 कॉलम श्री स्वामी समर्थ नामजप लिहेल. अगदी मासिक धर्मात सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा गावाला गेले असले तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. मांसाहार खाऊन ही सेवा करायला तुम्हाला चालणार नाही. तुम्ही सेवा करा आणि तुम्हाला सेवेचा काय अनुभव येतो ते पहा. तुम्ही ही वही अक्कलकोट, दिंडोरी येथे जाऊन मंदिरात ठेवू शकता. तसेच तुम्ही ही वही तुमच्या घरात सुद्धा ठेवू शकतात. देवघरात किंवा कपाटात तुम्ही ही वही ठेवू शकतात. जर तुमचे नामजप 12 लाख झाले तर सोन्याहून पिवळं. जर तुमच्याकडून स्वामींना 12 लाख नामजप करून घ्यायचा असेल तर स्वामी तुमच्याकडून 12 लाख नामजप करून घेतील. स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुमची सेवा होईलच. महत्त्वाचं म्हणजे पेन कुठला घ्यायचा. लाल पेन घेतला तरी चालेल आणि निळा घेतला तरी चालेल. फक्त काळा पेन वापरायचा नाही. ही सेवा करायला कुठलंच बंधन नाही. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.